नमस्कार मित्रांनो. सकाळी दीदीचा फोन आला की बोर मारायचे आहे. मग माझी बुलेट राणी काढली. मी चाललो मामांना आणायचं. आमच्या इथं वाशीचे मामा बोरचं पाणी बघण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वाशीत पोचलो, मामांना घेतलं आणि निघालो बोरचे पाणी बघण्यासाठी. मामांनी पान खाईत खाईत राईडची मजा घेतली. पोचल्यानंतर मामांनी सूर्याला नमस्कार करून आपले काम सुरू केले. मामा हातावरती नारळ ठेवून पाणी बघतात. त्यांची पाणी बघण्याची कला बघा कशी आहे. त्यांच्या हातावरती नारळ कसा उभा राहतो बघून घ्या. मामांनी चालत चालत आल्यानंतर त्यांच्या हातावरती नारळ उभा राहिला. परत पाठीमागे गेले, परत उभा राहिला. नंतर मामाने एक दुसऱ्या साईडून पाणी बघितले. त्याच ठिकाणी परत नारळ उभा राहिला हातावरती. मामाने पॉईंट बघून दिला, नारळ कसा उभा राहतोय बघा. त्यानंतर मामाने पॉईंट करून दिला. त्या पॉईंटवरती मामा म्हटले आजच बोर मारून घ्या. बोर मारायला सुरुवात केली. मशीनवाल्यांना फोन केला. मशीनवाले येत होते. तोपर्यंत मी फरशा काढून घेतल्या आणि मशीन जोडायला सुरू केली. मशीन जोडून झाल्यानंतर दीदीने मशीनची पूजा केली. मशीनची पूजा झाली आणि त्यानंतर दीदी म्हटली की नारळ फोड. नारळ फोडला, नैवेद्य दाखवला आणि देवाला म्हटलो देवा पाणी एवढं चांगलं लागू दे. पूजा झाली आणि मशीन सुरू झाली. हिला तर दमच नव्हता. सारखी मधनं मन यायची, लागलं का पाणी, लागलं का पाणी, सारखं विचारायची. मी तर वैतागलेलो हिला. रात्रीचं 11 वाजले, पाणी काय लागलं नव्हतं. 12च्या दरम्यान 1.5 इंच पाणी आम्हाला लागलं. पाणी लागल्यानंतर मी खुश झालो. दीदीला म्हटलं 1.5 इंच पाणी लागलं. तर तिचं जरासं मन नाराज झालं, अजून पाणी लागायला पाहिजे होतं. ठीक आहे म्हटलं. मित्रांना म्हटलं मशीन खोलायला घ्या. मित्रांनी मशीन खोललं आणि ते आपले निघाले.